अरे काय रे बाबा. हॅलो समीर. ऐक यश, मी आलो, खोलीत आलो, थांब. नाही नाही, अरे तू आता पोहोचला असशील, परत कुठे येतो? ऐक ना, काय प्रॉब्लेम आहे? दर 3 पावलं चालल्यानंतर तुम्हाला फोन करतोस आणि विचारतोस पोचलास का घरी नीट? मी काय हवेत उडून जाणार आहे का? मी फक्त इतक्या करता फोन केला होता की आम्हाला माहितीये तुझा मुद्दा कळलाय. नेहा तर स्वतःच म्हणाली होती रागा रागात की मी तुझ्याकडच्या पार्टीला येणार नाही, मग ती आता कशी येईल हाच प्रश्न पडलाय ना तुला. करेक्ट, तिचा स्वभाव आपल्याला माहिती आहे समीर. ऐक यश, आता मी शेवटचं तुला सांगतो, ही पार्टी तुझी सक्सेस पार्टी आहे हा मुद्दा महत्वाचा आहे, बरोबर? बरोबर. दुसरी गोष्ट, या पार्टीमध्ये नेहानी येणं महत्वाचं आहे, बरोबर? बरोबर. तिसरी गोष्ट, झाल्या प्रकरणामध्ये तुझी कशी चूक नव्हती हे तिला कळणं महत्वाचं आहे, बरोबर? बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिला हे कळलं हे तिने तुझ्या समोर कबूल करणं महत्वाचं आहे. मला आता हे सगळं पाठ झालं यार यश. नाही पण म्हणजे हे सगळं ठरल्याप्रमाणे तू पार पाडशील ना? हे तू मला विचारूही नको, मला सांगूही नको, हे तू एकदा स्वतःच्या मनाला ठामपणे सांग. हा मुद्दा आणि हे सगळं बोलायला तू जर मला परत फोन केलास तर मी नेहाला तर पार्टीला यूज देणार नाही, मी स्वतः मोबाईल बंद करेन आणि निघून जाईन कुठेतरी. बस. नाही तू तू ठेव यार फोन. समीर, तू वगैरे लावली यार. अरे इकडे कुठे जायचंय? घरी जायचंय मला. एवढी का चिडचिड करतो हल्ली? काय केलं मी असं? नेहा पार्टीला येणार कन्फर्म, ठरल्याप्रमाणे सगळं घडणार कन्फर्म. अरे पण नेहा तुझ्या समोर आल्यावर तू काय करणार आहेस? तू तिच्याशी कसा वागणार आहेस? काय बोलणार आहेस? नाही, यशवर्धन चौधरी, असं नाही चालणार. असं नाही चालणार यश. ची व्यवस्थित आपण प्रॅक्टिस केली पाहिजे, एक स्क्रिप्ट तयार केली पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे, होमवर्क केलं पाहिजे. कमॉन. नेहा पॅलेस मध्ये एंटर करणार, एवढ्या डिटेलिंगची गरज नाही. बरं, नेहा माझ्या समोर येऊन उभी राहिली, मी काय बोलेन? नेहा समोर आली, सगळ्यात आधी काय बोलशील? नमस्कार नेहा. नमस्कार नेहा. फारच बोजड आणि वयस्कर असं वाटतंय. थोडं कॉन्फिडेंट यश. हे बेब्स, थोबाडीत मारेल नेहा. हाय नेहा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर व्हॉट एव्हर हॅपन्ड. लिहून ठेवतो. अरे खुर्च्या बदला रे या. Very common flavor. Something like this. हे नक्की काय चाललंय मला कळेल का? टेस्टिंग. ते आलंय लक्षात, पण कशासाठी? माझ्या मुलासाठी, पिकूचू? माझ्या यशसाठी. यू नो ना, मी त्याच्यासाठी एक पार्टी अरेंज केली. सो त्याचा मेन्यू मी ठरवलाय. आता मी डेझर्ट डिसाइड करते. बर, एक विचारू? मी नाही म्हणाले तर थांबणार आहात? सगळ्यांसमोर नाही म्हणालीस तर कदाचित नाही विचारणार, पण आपण दोघे असताना आपण बोलू शकतो ना. अगं पण तूच मला तशी सवलत दिली आहेस ना. विचारा. मला असं विचारायचं होतं की याआधी तू यशबद्दल फारसं चांगलं बोलत नव्हतीस. मी कधी त्याचं कौतुक करायचं म्हटलं तर मलाही करू देत नव्हतीस. मग आज अचानक हे प्रेम कसं काय उफाळून आलंय? हे बरं आहे. म्हणजे मी जेव्हा वाईट वागत असते तेव्हा मी वाईटच असते, आणि आता जेव्हा मी चांगलं वागते तरीही मी वाईटच आहे. हा, नाही हे बघ, मी काही तुला टोमणा वगैरे मारत नाहीये, पण कसं आहे, याआधी यश तुला फार आवडत नव्हता, त्यामुळे मी सुद्धा त्याच्याबरोबर बोलताना जरा विचार करूनच बोलायचो, थोडं अंतर ठेवूनच वागायचो. त्याच्याबरोबर बोलताना तुला काय वाटेल याचा विचार आधी माझ्या मनात यायचा. पण हरकत नाही, आता ते करायची गरज नाहीये. आता मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकतो. हो, अगदी मोकळेपणाने बोलू शकताय तुम्ही. आणि त्याला मोकळेपणाने हे सांगा की सिम्मी कधी बदललेली नाही आणि बदलणारी नाही.
यशच्या बाबतीत तर नाहीच नाही. पाठी ते फक्त एक निमित्त आहे. सिम्मी नेम धरणार आणि या पार्टीतच ती यशचा गेम करणार. अगं काय बोलतेस तू हे? तू आत्ता काहीतरी वेगळंच बोलत होतीस. मला जे बोलायचं ना ते माझं बोलून झालंय ऑलरेडी. तुला नेमकं काय म्हणायचं मला काहीही कळलेलं नाहीये. तुमच्या ते लक्षात येत नाहीये सत्यजित, कारण तुम्ही मला नीटच ओळखलेलंच नाही. सिम्मी जेव्हा एखादी गोष्ट करायची ठरवते ना तर त्यामागे तिचा काहीतरी हेतू असतो आणि यातही तो आहे. पार्टीत तू नक्की काय करणार आहेस? प्लीज प्लीज सांग ना मला. सत्यजित, यश आणि माझ्यामध्ये नेमका कुठल्या गोष्टीवरून वाद आहे तुम्हाला माहिती आहे. या घरात शेवटी तेच घडलंय. मी मोठी असताना यश मोठा झालाय सगळ्याच बाबतीत. या घराचा इंडस्ट्रियलिस्ट फेस म्हणून ह्यापुढे यशच ओळखला जाणार आहे. खरंय. पण मला नकोय ना ते. म्हणूनच मी हा फेस बिघडवणार आहे. म्हणजे एखादी व्यक्ती मोठी होत असते ना सत्यजित, तेव्हा ती स्वतःच्या प्रेस्टिजची खूप काळजी घेत असते, स्वतःच्या इमेजला जपत असते. यश सुद्धा सध्या ह्याच फेज मधून चाललाय. अशा व्यक्तीच्या इमेजला जेव्हा धक्का बसतो ना तेव्हा ती व्यक्तीच कोलमडून पडते आणि मी नेमकं तेच करणार आहे. चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची पार्टी असणार आहे. आय एम व्हेरी शुअर सगळा मीडिया हजर असेल तिथे आणि या सगळ्या मीडिया समोरच मी यशच्या अब्रूचे धिंडवडे काढणार. ही पार्टी यशच्या आयुष्यातली शेवटची पार्टी ठरणार हे नक्की. आणि एकदा का यश कोलमडला ना की म्हातारा पडायला फार वेळ लागणार आणि आय एम व्हेरी शुअर की यानंतर म्हातारा सुद्धा फार वेळ जगणार नाही. मग राहिलं कोण? सिम्मी चौधरी. चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा एकमेव आणि नवीन चेहरा. चांगलाय. कल्पना विलास खूप चांगला आहे, पण हे शक्य होईल असं नाही वाटत मला. का? तू ही जी काय यशची बदनामी करायची म्हणतेस ना, तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार? पुरावा? मी पुरावा दिला तर जग विश्वास ठेवेल ना. कसला पुरावा? तू काय करतेस इथे? जा काम कर तुझं. हो मॅडम, मी माझं काम करतच आहे. पण तुमचं काय? माझं काय म्हणजे? नेमकं काय बोलायचं तुला? खूप वाईट वाटतं मॅडम तुमच्याबद्दल. तुम्ही पण तर ऐकलत ना? बरोबर बोलली ही. उद्या जर का सगळी सत्ता सिमी बहिणीच्या हातात आली तर मग माझं काय? अरे ही तर मला उद्या घराबाहेर हाकलूनही देऊ शकते. नाही, त्याआधी आता मलाच काहीतरी करावं लागेल. मी सगळंच तुम्हाला आत्ता सांगेनच का वाटतंय तुम्हाला? कम ऑन सत्यजित, जस्ट वेट अँड वॉच.